ठाकरे आज नागपूरमध्ये आंदोलन करतायत, काय पहिली प्रतिक्रिया? उद्धव ठाकरे आज नागपूरला आंदोलन करतायत, चांगली गोष्ट आहे, आनंद आहे. या माध्यमातून कदाचित त्यांना हिंदुत्व जागा होतंय त्यांचं आणखी जे ते विसरले होते. परंतु मला वाटतं या आंदोलनाला एवढं त्यांना पाठिंबा मिळणार नाही. दरवेळेला भूमिका बदलून जर तुम्ही आंदोलन करतात तर लोक मूर्ख नाहीत, लोकांना कळतं तुम्ही तुमच्या राजकारणासाठी आता रामरक्षा आंदोलन करताय. म्हणून निश्चितच तुम्हाला सुद्धा पाहायला मिळेल की तिथे तुम्हाला त्यांना जास्त काय त्याला म्हणतात सपोर्ट मिळणार. बरं, त्यांनी पत्र लिहिलं आहे, RSS पत्र लिहिलं आहे, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे संजय राऊतांनी. संजय राऊत आपला लेखक आहे, काय तो म्हणतात लेखक आहे, पत्रकार आहे, तो पत्र लिहिणं त्याचं काम आहे, उद्योग आहे. हेच आंदोलन करायचं तर राम जन्मभूमीला गेलं पाहिजे होतं, तिकडे करायला पाहिजे होतं. इथं नागपूरला काय आहे? नागपूरला असं विशेष काय की जिथं जाऊन आंदोलन करण्याची गरज पडते? परंतु हे पॉलिटिकल स्टंट आहे, त्यांना त्याच्यातून प्रसिद्धी घ्यायची, त्यासाठी नागपूरचं आंदोलन आहे. दिल्लीत एक मोठी घडामोड घडते, वांगचूक यांना पोलिसांनी ताब्यात केलंय, हॉस्पिटलला नेलंय. आता सगळे विरोधक टीका करतात. वांगचू यांची ती तब्येत अत्यंत खालवलेली होती. आज त्यांचा उपोषणाचा 20वा दिवस आहे. कोर्टाने सुद्धा सांगितलंय की त्यांच्या तब्येतीला काही झालं नाही पाहिजे, म्हणून त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेलं आहे. अटक वगैरे केलेली नाही, तर हॉस्पिटलमध्ये त्यांच्या उपचारासाठी शिफ्ट केलेलं आहे. त्यांची तब्येत चांगली राहावं या मागं सरकारचा एवढाच हेतू आहे. आणि निश्चितच त्यांचं योगदान पण आहे, त्यांचं संघटन पण आहे, त्यांनी केलेले आंदोलन हे काही गैर पण नाहीये, तर त्याच्याबद्दल सुद्धा निर्णय होणं अपेक्षित आहे. शरद पवार असं म्हणतायत की त्यांना अटक केली तरी आंदोलन चालूच राहणार आहे. म्हणजे आता शरद पवारांची देखील यावर रिॲक्शन येते. आंदोलन चालू राहणार सगळं ठीक आहे, परंतु त्यांना त्यांच्या जीविताला धोका नको म्हणून त्यांना अटक केलेली नाहीये, तर त्यांना हॉस्पिटलाइज केलं गेलेलं आहे. असं निर्णय देऊ शकतात, काय माहिती? आता काय मला वाटतं 6 खासदाराबद्दलचा काही प्रॉब्लेम तर नसावा, परंतु जो काही निर्णय येईल तो आता दुपारून येईल अशी अपेक्षा आहे. तुमच्या बाजूने येईल, कारण की ठाकरे गट म्हणतात की ते अनलिगल पद्धतीने गेले. ते त्यांनी काही जणी म्हणलं तर आम्ही लिगल पद्धतीने त्यांचा प्रवेश आमच्याकडे झालेला आहे, म्हणून त्याची चिंता आम्हाला नाही. थँक्यू.